स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण आज फक्त 2 मिनिटांमध्ये अशी रेसिपी तयार करणार आहे। तो जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी चटणी पाहणार आहे आणि महाशिवरात्रीला खास म्हणजे या चटणीचे खूप असे महत्त्व आहे। चला तर चटणी पाहूया। त्यासाठी सुरुवात करूया। आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने चटणी झाली आहे आपली छान। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। 2 असे कौट घ्यायचे आहे। कौट नेहमी जड असे घ्यायचे बघून, हलके कौट घेतले तर त्यामधला जो गर असतो तो खराब निघतो शक्यतो काही वेळेस, त्यामुळे वजनाला जड असेल असेच कौट घ्यायचे। गर काढून घेतला आहे। 1 वाटीला कमी इतका गर आहे, तर आपल्याला गूळही तितकाच घ्यायचा आहे, 1 वाटीला इतका कमी। आणि ही चटणी बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, म्हणजे चटणी अगदी गोड आणि तिखट अशी होते, चवीला छान लागते, जास्त आंबटही लागत नाही। आता मिक्स करून घ्यायचं, गुळामध्ये गर घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण गुळ वितळेपर्यंत। तुम्हाला बिया काढायच्या असेल तर काढू शकता, पण बियाने अगदी चटणी बिया या दाताखाली लागते, त्यामुळे अगदी छान लागते। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सर्व गुळ कवठाच्या गरामध्ये। महाशिवरात्रीला खूप असं महत्त्व आहे या चटणीला। असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला ही चटणी जर खाल्ली म्हणजेच कौट जर खाल्लं नाही तर उपवास हा पूर्ण होत नाही आपला। कौट खाण्याचे खूप महत्त्व आहे शिवरात्रीला। लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा, मीठ टाकायचं चवीनुसार। लाल तिखट आणि मिठाने खूप छान अशी टेस्ट येते या चटणीला। पण शिवरात्रीला खायच्या वेळेस लाल तिखट आणि मीठ वापरायचं नाही। त्यानंतर आपल्याला चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी गरम करून घ्यायची आहे। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला चटणी घालून घ्यायची। तेलाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही इथे। कमी गॅसवरती चटणी परतून घ्यायची आपल्याला चांगली। कौठ हे खूप असे गुणकारी औषधी आहे, त्यामुळे ही वर्षातून एकदा तरी चटणी खाल्ली पाहिजे कवठाची, किंवा कौठ खाल्लं तरी पण चालेल। तुम्हाला जर अशी चटणी आवडत नसेल तर फक्त गूळ मिक्स करायचं किंवा साखर मिक्स करायची त्यामध्ये। शक्यतो लहान मुलांना तर खूपच आवडते ही चटणी। दोन ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायची चांगली, म्हणजे आपला गूळ पण वितळून जाईल। चटणी परतली आहे, बघू शकता रंग खूप छान असा आलेला आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर आपली कवठाची चटणी तयार झाली आहे। आरामशीर हे 8 ते 10 दिवस अशी खराब होणार नाही। आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे शिवरात्रीला त्या पण करतील ही रेसिपी। तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपल्या चॅनलचे 700 सबस्क्रायबर असे झाले आहे कंप्लीट। तर आणखीन आपल्याला गरज आहे तुमच्या सपोर्टची, तर असंच सपोर्ट करत राहा चॅनलला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कवठाची चटणी कशी वाटली। ज्यांच्या घरात लहान मुलं असतील ते तर अगदी आवडीनेच खातील ही चटणी। मोठे तर खाणारच, पण लहान मुलं पण खाणार आहे। एकदा तरी घरामध्ये करून पहा ही चटणी, वर्षातून सगळ्यांनाच आवडेल नक्कीच अशी। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली आहे चटणी, आणि काही राहिलं असेल तर ते पण सांगा व्हिडिओमध्ये, काही चुकलं असेल तर। आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओ पाहत जा।